एक असा राजा ज्याला खात्री होती की मृत्यू त्याला कधीच स्पर्श करू शकत नाही. एक असा बालभक्त ज्याची श्रद्धा अग्नीत देखील जळाली नाही. आणि एक असा क्षण जेव्हा एका निर्जीव खांबातून प्रकट झाला प्रलय. त्या संध्याकाळी नेमकं काय घडलं हे सत्य जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत ऐका. नमस्कार, आपण पाहत आहात लोकआधार, जिथे आपण आपल्या भारतीय संस्कृतीतील अद्भुत, दिव्य आणि जीवनाला दिशा देणाऱ्या कथा अनुभवतो. लोकआधार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा कथा केवळ ऐकण्यासाठी नसतात, तर त्या आपल्या आयुष्याला बदलण्यासाठी असतात. दैत्य कुळात जन्माला आलेले दोन भाऊ, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. यातील हिरण्याक्ष अत्यंत बलवान आणि अहंकारी होता. त्याच्या शक्तीचा गर्व इतका वाढला होता की त्याने पृथ्वीला समुद्रात बुडवून संपूर्ण सृष्टीला संकटात टाकले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी वराहरूप धारण केले आणि त्याचा वध केला आणि पृथ्वीचे रक्षण केले. हा प्रसंग केवळ एका राक्षसाचा अंत नव्हता, तो होता हिरण्यकश्यपूच्या अहंकाराला लागलेला पहिला धक्का. त्या दिवसापासून त्याच्या मनात एकच ज्वाला होती, ती म्हणजे सुडाची. मी विष्णूला हरवीन ही त्याची प्रतिज्ञा. त्याने हजारो वर्षे कठोर तपस्या केली. शरीर जळत होतं, पण इच्छाशक्ती अढळ होती. शेवटी ब्रह्मदेव प्रकट झाले. हिरण्यकश्यपूने अत्यंत चतुराईने वर मागितला, जेणेकरून तो अमर होईल. ना मनुष्य ना प्राणी, ना दिवसा ना रात्री, ना घरात ना बाहेर, ना शस्त्राने वा अस्त्राने त्याचा मृत्यू होऊ नये असा वर त्यांनी मागितला. त्याला वाटलं की मी अजेय झालो, अमर झालो. पण एक गोष्ट तो विसरला, नियम बनवणारा नियंता त्याच्याहूनही श्रेष्ठ होता. याच अहंकारी राजाच्या घरात जन्माला आला प्रल्हाद. गर्भात असतानाच त्याने नारद मुनींच्या मुखातून भगवंताचे नाव आणि लीला ऐकल्या. त्या क्षणापासून त्याच्या हृदयामध्ये भक्तीचा दिवा प्रज्वलित झाला. तो दैत्य कुळात जन्माला आला, पण त्याची ओळख झाली भक्त म्हणून. लहान वयातच त्याने सत्य ओळखले की सत्ता, संपत्ती, अहंकार हे सर्व नाशवान आहे. तो आपल्या मित्रांना गुरुकुलामध्ये सांगायचा, जीवन हे क्षणभंगूर आहे, पण भगवंतांशी असलेलं नातं शाश्वत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्त प्रल्हादासी राखिले देवा, अग्नी पाणी सर्पना लागू त्यावा. म्हणजे भगवान आपल्या भक्ताचे रक्षण करण्याकरता प्रत्येक परिस्थितीमध्ये हजर असतात. हिरण्यकश्यपूच्या क्रोधाचा आता अतिरेक झाला. त्याने आपल्या स्वतःच्या मुलावर मृत्यूचे अनेक प्रयोग केले. अग्नी, विष, साप, उंच डोंगर, पण प्रत्येक वेळी मृत्यू हारला. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे प्रल्हादासी राखी नारायणेसी. कारण प्रल्हादासाठी भगवान ही केवळ श्रद्धा नव्हते, तर भगवान हेच त्याचे अंतिम सत्य होते. एक दिवस वातावरण भयानक शांत होतं. हिरण्यकश्यपू गरजला, कुठे आहे तुझा विष्णू? प्रल्हाद महाराज शांत आवाजात म्हणाले, विष्णू सर्वत्र आहे. त्या एका वाक्याने हिरण्यकश्यपूच्या अहंकाराला आव्हान दिले गेले. हिरण्यकश्यपूने रागाने खांबावरती प्रहार केला आणि पुढच्या क्षणी एक प्रचंड गर्जना झाली. जणू आकाश फाटलं, काळ थांबला आणि तो स्तंभ फाटला गेला. त्यातून प्रकट झाले भगवान नरसिंहदेव. डोळ्यात ज्वाला, विनाश आणि प्रलय. तो क्षण होता संध्याकाळचा, म्हणजेच ना दिवस ना रात्र. भगवंतांनी त्याला पकडलं राजवाड्याच्या उंबरठ्यावर, म्हणजेच ना घरात ना बाहेर. त्याला आपल्या मांडीवर बसवलं, म्हणजेच ना भूमीवर ना आकाशात. आणि मग आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याच्या प्रहार केला. ना शस्त्र ना अस्त्र. त्या क्षणी फक्त एक राक्षस नाही, तर अहंकार संपला. संपूर्ण सृष्टी भयभीत झाली होती. देवता देखील थरथरत होत्या. पण एक छोटा बालक पुढे गेला, प्रल्हाद. त्याने नम्रतेने भगवंतांच्या चरणी मस्तक टेकवले आणि प्रल्हाद महाराजांच्या निष्कपट भक्तीने नरसिंहदेवांचा प्रकोप शांत झाला. ही केवळ कथा नाही, तर हा जीवनाचा नियम आहे. अहंकार वाढला की विनाश निश्चित, आणि श्रद्धा खरी असेल तर संरक्षण निश्चित. आजच्या जगात हिरण्यकश्यपू म्हणजे आपला अहंकार, पैसा, वासना, लोभ आणि दुसऱ्यावर नियंत्रण करण्याची लालसा. आणि प्रल्हाद म्हणजे सत्यावर ठाम राहणारा, परिस्थितीशी न ढळणारा आणि अंतर्मनाने भगवंताशी जोडलेला मनुष्य. गौडीय वैष्णव तत्त्वज्ञान सांगते, भगवान फक्त सर्व शक्तिमान नाहीत, तर ते भक्तवत्सल देखील आहेत. ते आपल्या भक्तांसाठी कोणत्याही रूपात प्रकट होतात, कधी बाहेरून तर कधी आपल्या अंतःकरणामध्ये. जर ही कथा
तुम्हाला मनापासून भावली असेल तर लोकआधार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना, परिवारजनांना शेअर करा. कारण अशा कथा केवळ ऐकण्यासाठी नाहीत तर आपल्या जीवनात उतरवण्यासाठी असतात. भक्तिविघ्न विनाशक नरसिंहदेव भगवान की जय. भक्त शिरोमणी श्री प्रल्हाद महाराज की जय. हरे कृष्णा.